चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोयाबीनची एक नवीन रेसिपी. अगदी झटपट होणारी, पटकन होणारी आणि चवीला देखील अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. तर आज आपण बनवणार आहे सोयाबीनची चटणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये आपण वाटीभर सोयाबीन घेतले आहेत आणि आता आपण यामध्ये गरम पाणी टाकूया. म्हणजेच सोयाबीन आपले छान फुलून येतील गरम पाण्याने. गरम पाणी घालून एक 10 मिनटं आपण याला भिजत ठेवणार आहे. कडकडीत असं गरम पाणी मी यावर टाकून घेतलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवूया, म्हणजे सोयाबीन आपले छान नरम होतील. 10 मिनटं झाले आहेत आणि आपण आता सोयाबीन बघून घेऊया. बघा किती मस्त सोयाबीन आपले फुललेले आहेत, एकदम नरम झाले आहेत. आता आपण यातलं पाणी पिळून घेऊया. असं हाताने आपल्याला सगळं सोयाबीनमधलं पाणी पिळून घ्यायचं आहे. पाणी पिळून असं आपण सगळे सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळ्या सोयाबीनचं पाणी पिळून मी काढून घेतलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण करून घेऊया. अगदीच आपण शेंगदाण्याच्या चटणीचं जसं वाटण करतो, शेंगदाण्याची चटणीसाठी आपण जे शेंगदाणे वाटतो ते कसे आपण एकदम जाडसर असे वाटतो, त्याच पद्धतीने आपल्याला सोयाबीनच्या चटणीचं सुद्धा सोयाबीन वाटून घ्यायचे आहेत. अगदीच 2 ते 3 सेकंद आपण याला मिक्सरमध्ये फिरवूया. बघू शकताय तुम्ही, छान असं वाटण मी सोयाबीनचं करून घेतलं आहे जाडसर. आता आपण हे सगळं प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळा सोयाबीनचा चुरा मी वाटीमध्ये काढून घेतला आहे. यासाठी आपण अजून 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. लसूण आपण ठेचून घेणार आहे. त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे. गॅसवर पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल छान गरम झाले, त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. कांदा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया. सोयाबीनची आपण ग्रेव्ही बनवतो, त्यानंतर सुक्की भाजीसुद्धा बनवतो, पण अशी चटणीसुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. कांदा छान गोल्डन झालाय, ठेचलेला लसूण टाकून घेऊया आणि लसूणसुद्धा छान आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजेच लसूणचा सुगंध दरवळला पाहिजे इतपत आपण लसूण छान 2 ते 3 मिनटं तेलामध्ये परतून घेणार आहे. यापूर्वी मी आपल्या चॅनलवर सोयाबीनची ग्रेव्ही ही रेसिपी अपलोड केली होती आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी टिफिनसाठी मी ती रेसिपी अपलोड केली होती. तुम्ही जर बघितली नसेल तर तुम्ही नक्की बघा. खूप सोपी आणि खूप लवकर होणारी अशी रेसिपी आहे. 1 चमचा लाल तिखट टाकूया. चिमूटभर गरम मसाला पावडर आणि एक अर्धा चमचा आपल्याला धने पावडर टाकायची. अजून थोडी टाकते. अर्धा चमचा धने पावडर टाकली आहे. अर्धा चमचा हळद टाकूया आणि छान सगळे सुके मसाले तेलामध्ये आपण एकजीव करून घेऊया. शक्यतो आपण कुठलीही भाजी बनवताना सुके मसाले टाकले की त्यामध्ये पाणी घालतो थोडंसं, म्हणजेच मसाले छान परतले जातात. पण ही चटणी आहे, आपण यामध्ये पाणी घालणार नाहीये. वाटण केलेलं सोयाबीन आता आपण यामध्ये टाकून घेतले आहेत आणि छान मसाल्यामध्ये तेलामध्ये आपण याला एकजीव करून घेऊया. ही चटणी तुम्ही प्रवासासाठी वापरू शकता, टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता. सकाळी घाईची वेळ असते, मुलांची शाळा सकाळी लवकर असते, तर त्यासाठी सुद्धा खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे. याआधी मी जी आपल्या चॅनलवर सोयाबीनची ग्रेव्ही रेसिपी ॲड केली होती ती सुद्धा अगदीच 10 ते 15 मिनटामध्ये अगदीच लवकर होणारी रेसिपी आहे. आता आपण एक अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून सुद्धा आपण याला आता एकजीव करून घेऊ आणि आपल्याला सारखं याला असं परतत राहायचं आहे. म्हणजेच आपली चटणी खाली लागणार नाही आणि याचा कलरसुद्धा चेंज होईल. बघू शकताय तुम्ही, आपली चटणी तयार झालेली आहे. त्याचा कलर छान बदललेला आहे. डाळ भात बनवल्यानंतर डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी आपण ही चटणी बनवू शकतो.
भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो. सोयाबीनची भाजी तर आपण नेहमीच बनवतो आणि त्याची रस्साभाजीसुद्धा अप्रतिम होते. चिकन मटनसुद्धा त्या भाजीपुढे फेल असतं. एक 5 मिनटं आपण छान चटणी ना परतून घेतली आहे. आता आपण फ्रेश वाटीभर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊया. कोथिंबीर अशी वरतून घातली ना की त्याची चव अप्रतिम येते. बऱ्याच अशा भाज्या आहेत ना ज्याच्यामध्ये मला अशी कोथिंबीर ना वरतून टाकायची सवय आहे. मला खाताना ती खूप आवडते. त्याचा जेव्हा फ्लेवर आपल्या तोंडामध्ये उतरतो ना त्यावेळेला खूप छान वाटतं आणि चवसुद्धा वेगळीच येते. त्यामुळे मी बऱ्याच भाज्यांमध्ये अशी कोथिंबीर वरतून टाकत असते. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, अन्यथा तुम्ही तसंसुद्धा खाऊ शकता. सोयाबीनची चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. तर मंडळी, आपली सोयाबीनची चटणी तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.